पिझ्झा बेस बनवण्यासाठी आपल्याला कप कोमट दूध, त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे पिठी साखर घालायची आणि 2 चमचे ड्राय ॲक्टिव्ह ईस्ट घालायचं आहे. चांगलं ढवळून घ्यायचं, बाजूला ठेवायचं. आता याच्यामध्ये आपल्याला मैदा ॲड करायचा. 1 मोठा कप मैदा, चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला आता हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. तर पाणी टाकून मळायचं आहे. तर यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, चांगलं मळून घेऊया. तर असं मळून आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 तास आपण त्याला झाकून ठेवायचं आहे. हे बघा आपलं पीठ आहे ना, मस्त डबल साईजमध्ये झालेलं आहे. त्याची फक्त हवा काढून घ्यायची आपल्याला. कसं तेलाचा हात लावायचा, मस्त त्याचे गोळे करून घेऊया. मी फ्राय पॅनला बटर पेपर लावून ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी पिझ्झा बेस तयार करते आहे. हातानेच त्याचा गोल राऊंड शेप द्यायचा आणि कॉर्नरला असं थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण गार्लिक बटर लावून घेऊया. चांगलं स्प्रेड करून घेऊया. मोझरेला चीज टाकायचं. यामध्ये आता आपण पिझ्झा सॉस टाकायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण मिक्स वेजीस टाकून घेऊया. तर पहिल्यांदा मसाला, थोडीशी हळद, धणा जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला, कट केलेले चिकन सॉसेजेस टाकून घेऊया. ते मसाला टॉस करून घेऊया आपण. आता आपण चिकन सॉसेजेस टाकून घेऊया. आता मी ॲड करते पिझ्झा सीझनिंग, ऑरेगनो. आता मी प्रोसेस चीज आणि मोझरेला चीज ॲड करते. मी याच्यामध्ये सॉल्ट ॲड नाही केलं आहे, कारण की ऑलरेडी चीजमध्ये सॉल्ट असतं. अशा पद्धतीने आपल्याला मस्त चीजने गार्निश करून घ्यायचं आहे. ऑलरेडी मी चपातीचा तवा गरम करत ठेवला आहे. त्याच्यावरती मी हा फ्राय पॅन ठेवते आणि मग ह्याला कवर करून जवळजवळ अर्धा तास आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. आता आपला बघा पिझ्झा तयार झालेला आहे. आता त्याला आपण करून घेऊया. पद्धतीने आपला चिकन चिली सॉसेज पिझ्झा तयार आहे. हा आपण घरच्या घरी फ्राय पॅन तव्यावरती सुद्धा बनवू शकतो, जर आपल्याकडे OTG ओव्हन नसेल तर.